कोटिशतं द्वादशैव कोटो लक्षानशीतिधिकानि चैव अर्हन्तवासियत्तं गणहृदेव्यं गद्यं सम्मम् इच्छामंते सुधभक्ति गाओ सुको दसालोचू समद अंगोंग पहिने पावनी भरे में सुधबड़वा होग पुग चुलिया छेव सुतत्तै त्वितमं गायम सया नित्य कालम नमस्तु पौराणिकाचार्य अपराणिक स्वाध्याय प्रतिष्ठापन क्रेम श्रीमद श्री आचार्य भक्ति कायो सर्गम करोमि हम। श्रुत जलधि पारिगेभ्य स्वपरमत विभावना पटुमतिभ्यः 36 गुण मग्गे पंचवीयाचार कर्ण संदृश्य गुरु भक्ति संजमेने तरंती संसार साईरम घोरम हे नित्यं व्रत मंत्रों निर्ता ध्यानाग्निहोत्राकुलाम शील प्रावरणा गुण प्रवरणाश्चंद्रार्घ तेजोदिकाम गुरुहा पांतो नो नित्यं ज्ञान दर्शन नायकाम इच्छामंत्य ऐरी भक्ति कौसुकुद सालुचुम सम्मदनान सम्मदं संसमच जुत्थानम अट्टवी पंचवीयाचारणम ऐर्यानम ऐरादिसुद्धानोदेशनम वज्जयनम तिरियन गुण पालरेणम सवसावनम सया नित्यकालम ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। सकल भूतल कलंका मुनि विरूपा सिद्धीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम अज्ञान तिमिराम ध्यानाम ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलश विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम धर्म संबंधकम भव्य जीव मन प्रतिबोधकारक इदम शास्त्रम श्री मूलाचार प्रदीपनाम देम अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा तदुत्तर ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा गंधर्देवा प्रति गंधर्देवा तेषाम उच्चानुसार साध्यम सकल कीर्ति आचार्येण विरचितम इदम शास्त्रम श्रोतार सावधानतया सुनुवन्तु मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं ज्ञानाच श्रीमतस्तीर्थनाथाच समाचारप्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धिन्नौमि सिद्धये। पंचपरमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामणि राज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की
आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथात पूर्व चर्चेमध्ये विद्याप्राप्तीसाठी जे मुनी महाराज आचार्य महाराजांच्याकडे जात असतात त्या आचार्यांच्यामध्ये कोणते कोणते गुण असतात त्याची चर्चा पूर्व याच्यामध्ये झालेली होती। आज चर्चा करायची आहे पर संग से आए हुए मुनि को देखकर संघ के मुनि किस प्रकार उसकी विनय करे। अन्य संघातील मुनी महाराज आपल्या संघामध्ये आल्यानंतर संघातले जे मुनी महाराज असतात ते त्यांच्या संबंधी कशा पद्धतीचा विनय करायचं याची चर्चा इथे चालू आहे। एवढा एक विषय संपून सोडून सगळे गुण मुनींचे आले, पण आज वर्तमानमध्ये हा गुण इतका ऱ्हास झाला की कोण कोणाचं विनय करायला तयार नाही। कारण सगळ्यांना वाटतं मीच बरोबर आहे, माझ्या एवढा शहाणा कोण नाही आणि माझ्या एवढं कोणाला येतं नाही, पण चालत नाही। लक्षात ठेवा, जग फार आपण डबऱ्यातल्या बेडकागत आपल्याला जगून चालणार नाही। आपल्यापेक्षा जग मोठं आहे, त्या जगामध्ये आपल्यापेक्षा ज्ञानी लोक आहेत, आपल्यापेक्षा शहाणी लोक आहेत, म्हणून नम्रता असली पाहिजे, विनय गुण असला पाहिजे। आगच्छन्तं निजास्थानं प्राघुर्नकं सुसंयतं तं विश्य सा सर्वे समुत्तिष्ठन्ति संयता वात्सल्य हेतवे दक्षा जिनाज्ञापालनाय च परस्पर प्रणामाय ह्यात्मीय करणाय वा। आचार्य भगवंत काय सांगतात बघा, उस शिष्य के वहां पहुंचने पर उस संघ के सब मुनी, म्हणजे दुसऱ्या संघात ज्यावेळी ती मुनी शिकण्यासाठी विद्या ग्रहण करण्यासाठी जातात त्यावेळी तिथं ते गेल्यानंतर त्या मुनी महाराजांच्या सोबत त्या संघातले सगळे मुनी महाराज अपने स्थान में आपल्या स्थानावर आए हुए उन अभ्यागत मुनि को, त्या आलेल्या अभ्यासाची इच्छा, अभ्यासाबद्दल मनामध्ये भाव करून जे आलेली जी लोक आहेत त्या सर्व साधूंच्या बाबतीत त्यांनी काय करायचं असतंय, आलेले बघून त्यांच्याप्रती वात्सल्य दाखवायचं। काय दाखवायचं? त्यांच्याप्रती वात्सल्य दाखवायचं। वात्सल्य दिखलाने के लिए, वात्सल्य दाखवण्यासाठी भगवान जिनेंद्र देव की आज्ञा का पालन करने के लिए, जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी उनके साथ त्यांच्या सोबत परस्पर नमस्कार करने के लिए, एकमेकांना नमस्कार करण्यासाठी, विनय करण्यासाठी, और आणि उनको अपना बनाने के लिए, त्यांना आपलं करून घेण्यासाठी एक साथ उठकर खड़े हो जाते, एक साथ एकदम उठून उभे राहतात। आचार्य श्री विशुद्ध सागर महाराजांच्या संघात आम्ही इकडं नांदणीला वगैरे जाणार करणार, ठीक आहे, मी एक आचार्य आहे, मी गेल्यानंतर ते उठतीलच सगळे साधू, पण सरळ सागरजी जरी तिथे गेले तरी त्या संघातले सगळे साधू उठणार, एकमेकांना नमस्ते करणार। आणि आइये महाराज जी असं कधी म्हणत नाही ते, आइये भगवान, आइये, या भगवान, तुमचा विहार कसा झाला। मोठे सुद्धा साधू, त्यांच्या अगोदर दीक्षित सुद्धा साधू येणार, चौकशी करणार,
त्यांच्यात 6-6 महिन्याला 2-2, 3-3 साधू जबाबदारी बदलतात. संघात बारके महाराज येऊ देत, आचार्य येऊ देत, क्षुल्लक येऊ देत, त्यांची राहण्याची व्यवस्था अन्य कोण करणार नाही. त्यांची राहण्याची व्यवस्था ते महाराजच स्वतः कुठल्या खोलीत जायचं, कुठली खोली मोकळी आहे, मोकळी नसली तर त्यांच्या साधूने एकमेकांच्यात ॲडजस्टमेंट करायचं आणि येणाऱ्या साधूंची राहण्याची व्यवस्था करायची. आल्याबरोबर साधूंनी तुम्ही दोघं वयावृत्तीला जावा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्यांना काय लागणार आहे काय बघा. इतकं विनय वाटतंय ना. हे जग कशाचं भुकेल आहे सांगा? प्रेमाचं भुकेल आहे. आम्ही कुणाला प्रेमच देणार नाही. प्रत्येक गोष्टीत उठलं की शास्त्र, प्रत्येक गोष्टीत उठलं की कायदा, प्रत्येक गोष्टीत उठलं की आगम. त्याने असं करतात म्हणून ते पाया पडणे योग्य नाहीत. अरे त्यांनी कोण कसा असू देत, निदान माझ्यात काय जेवढी भावना आहे तेवढी तर मला करायला पाहिजे. अरे शास्त्रात त्रियंच्यांना नमोकार मंत्र सांगून त्यांची समाधी करून त्या जीवांना भविष्यातल्या महापुरुषात जन्म होण्यासारखा पुण्य झाला. सुग्रीवाचा जीव, रामांचा जीव पहिला कोण होते? बैल होते, बैल. त्यांची भूमिका तिथनं चालू झाली. मग एक त्रियंच जर स्थिर होऊन नमोकार मंत्र ऐकत जर जीव गेला तर भविष्यातला महापुरुष बनू शकतो. सिंहाचं तर उदाहरण आहेच. मग एक द्रव्यलिंगी का होईना मुनी महाराज आहेत, त्यांना थोडा मी प्रेम, थोडं वात्सल्य, थोडा आधार. बुडणाऱ्याला काडीचा आधार असतो, बुडणाऱ्याला काडीचा आधार. बघा आमच्या श्रुतमती माताजी विनाकारण गणिनी नव्हत्या, त्या लक्षात ठेवा. गणिनी आचार्यांना स्ट्रिक्ट राहावं लागतं, पण आज त्यांचा भाव फार वेगळा मृदू असतो. परवा करुणामती माताजी आलत्या, तर ते करुणामती माताजींच्या अंगावर जरा साडी मळलेली दिसली आणि ती पिंची छोटी दिसली, तर त्यांनी उठून गेल्यावर माताजी मला बोलवले, अच्छाशी क्षमा करा, खरं दीदींच्याकडे 1-2 साड्या शिल्लक आहेत का विचारा, नाहीतर गुरुजींना विचारून 1-2 साड्या शिल्लक आहेत का बघा. माताजींची साडी फारच मलिन झाल्या आणि माताजींना साडी देता काय बघा. आणि परवा आणलेल्यातले पिंची आहेत काय बघा, नसेल तर अनेक पिंची मागून घ्या, भले 1-2 दिवसानं का विना त्यांच्याकडे एक पिंची पाठवून द्या, त्यांची पिंची पण लहान दिसते बघा. ही विनय गुण असतात, लक्षात ठेवा. हे आदर आहे. आता त्यांनी ती आयुष्यभर घरात असताना घरातल्या लोकांच्यावर संस्कार, समाजात त्यांनी कोल्हापुरात ते महिला मंडळ काढलं, तिथं युनिटी करायचं. संघात आले तर गणिनी झाल्या, ते सगळ्यांची व्यवस्था बघायचं. ह्यो गुण असतोय ना जो वात्सल्याचा करुणाचा, नैसर्गिक असेल तर तो मरूपर्यंत सुटतच नाही. कृत्रिम असेल दिखावटीचा तर तो मग तोंड बघून काम करतोय. आमचं असलं की करायचं, दुसऱ्याचं असलं की दुर्लक्ष करायचं, असं नसतं. म्हणून साधू आल्यानंतर, दुसऱ्या संघातले साधू आपल्या संघात आल्यानंतर सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. किमान त्यांच्यापेक्षा लहान दीक्षित आहेत त्यांनी तर उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा पदानं लहान असतील त्यांनी तर उभं राहून त्यांना बोलवून गुरूंच्यापाशी घेऊन जायचं असते, आणायला जायचं असते. घेऊन आल्यानंतर त्यांना तिथं त्यांच्या गुरूंच्यापर्यंत घेऊन जायचं असते. गुरूंच्या तिथली विधी झाल्यावर त्यांना त्यांच्या रूमपर्यंत, खोलीपर्यंत नेऊन सोडायचं असते. हे सगळे शास्त्र आहेत, हे आगम आहेत, ही समाचार विधी आहे. कोण कोणावर उपकार करायला नाही त्या गोष्टींच्यामुळं. पण आज हे कमी झालं. उलट किती अभिमान वाटला पाहिजे त्या साधूला. असं वाटलं पाहिजे की मी योग्य संघात आलो. बघा, ज्या गुरूंच्याकडे मी शिकायला आलोय त्या गुरूंचे शिष्य जर एवढे विनयवान असतील, एवढे प्रेमळ असतील, घराची कळा अंगण सांगते, लक्षात ठेवा. मुलाचं पाय नुसतं म्हणायचं असते, वागायचं काहीच नाही. जर शिष्य एवढे प्रेमळ असतील,
शिष्य एवढे चांगले असतील, शिष्य एवढे काळजी करणारे असतील, तर यांचे गुरु किती असतील चांगले. बरं झालं बाबा मी हा संघात शिकायला. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि तेच त्यांनी शिकायला म्हणून आलेत, आपल्या गुरूंचा आश्रय मागायला आलेत, आणि आम्ही आपलं एंडेल तेल पेल्यागत तोंड करून बसलो आणि खळ पेल्यागत ताटूनच बसलो. तर हे शिष्य असलंय म्हटलं यांचं गुरु कसलं. मग ते आपल्या गुरूंच्यापाशी शिकताना मन निर्मळ करून स्वच्छ ठेवून ते शिकणारच नाहीत, कारण त्याचं मनच प्रसन्न नाही. हे मी महाराजांच्यावर बोलायला लागलोय ना, बायकांनो हे तुम्ही तुमच्या घरात पण मागा. थोरल्या जावंच आई वडील आलं तर तुम्हाला वाटलं पाहिजे माझे आई वडील आल्यात. त्यांनी आल्यावर तुम्ही दरवाजा धडकत तुमच्या बेडरूममध्ये गेला, कशाला त्यांनी मग तिथं राहतील. मग तुमचे आई वडील आल्यावर तुम्ही नुसता धडकला, ती मुठ्ठी असली तर मोडूनच काढते. काढते का नाही. तुम्ही बघा, एक मी म्हणतोय ना, मी अखंड 4 महिन्यात तुम्हाला एकदाही म्हणलो नाही तत्वार सूत्र एक सूत्र पाठ करा, एक गाथा पाठ करा. मला हे पाठांतरावर लई विश्वास नाही, मला आचरणावर विश्वास आहे. एकदा प्रॅक्टिकली करून बघा तुम्ही. मी जे 4 महिन्यात सांगितलोय, शेजाऱ्यांच्यावर तसं बोलून बघा, आपल्या घरातल्यांच्याबरोबर तसं बोलून बघा. मग 100त एखादं घर, एखादी महिला, एखादा पुरुष, एखादा माझ्यासारखा महाराज असेल निगरगट, काय त्याचा प्रश्न नाही. ते दृष्ट लागू नये म्हणून एखादी व्यक्ती तशी असते. ते कुत्र्याचं शिपूट सरळ करायला पैपत गाठलं तर एक एकदा पैप वागत्या, पण शिपूट सरळ होत नाही, असे एक एक असतात. पण चांगले रिझल्ट जास्त आहेत. प्रेमाचे रिझल्ट, प्रेम म्हणजे ते नव्ह तुम्ही बघताय ते आणि करताय ते. प्रेमचा अर्थ करुणा, दया, वात्सल्य, स्नेह, आपुलकी एकमेकांच्यात करा. शत्रूसुद्धा नाही मित्र झाला तर विचार, 2-4 दिवस लेट होईल. अंगावर पडलेले, साडीवर पडलेले डाग अगदी गच्च बसले असतील तर 3-4दा धुवायला लागतंय. TV वर दाखवतात मस्त साबण गेले की मागं चमकतंय, तसं काय नसते, ती दाखवायसाठीच असते. पण त्याला 3-4दा धुवावं लागतंय. तसं तुमचं जास्त दिवसाचं जर एकमेकाचं मनात विकल्प असतील, जातील 2-4 महिने, पण स्वच्छ होते. लक्षात ठेव, होत नाही असं नाही, होते, पण विनय भाव पाहिजे. या आत्ता रवी मसालेवाले आलते परिवार, काल त्यांचे थोरले बंधू मेन फुलचंदजी आलते, बाकीचे आत्ता सगळे आलते. किती मोठा उद्योग आहे सांगा, किती मोठा बिझनेस आहे. पण अजून सगळे भाऊ एकत्र आहेत, सगळे भाऊ, सगळ्या सुना एकत्र. थोरला भाऊ फुलचंदजी राष्ट्रीय त्यागी समितीचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण भारतातल्या सगळ्या त्यागी समितीची सेवा व्यवस्था करण्यासाठी एक सगळ्या भट्टारकांनी आणि सगळ्यांनी मिळून एक समिती केली, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आता 8 वर्ष झालं बिझनेसमध्ये अत्यंत कमी लक्ष सगळं, तरीसुद्धा सगळे भाऊ त्या थोरल्या भावाला विचारल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकत. परवा एक परिवार सांगितलं होतं मी, इस्लामपूरचे राजमानी परिवार स्वाध्याय आहेत, आणि दुसरे हे परिवार. किती एकी, किती मोठ्या भावावर विश्वास. त्या बारक्या सुनांचा राहायला एक जण पुण्यात आहेत, एक जण औरंगाबादमध्ये आहेत, एक जण तिथं राहायला बिझनेसच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण मन अजून एक आहेत. कारभार बारक्याच्या हातात, मधल्याच्या हातात, आदेश निर्णय सगळे मोठ्याच्या हातात. सगळ्यांनी फॉलोपिंग करायचं. का बरं? बारक्यांनी मोठ्यांचा आदर ठेवला आणि मोठ्यांनी बारक्यांचा विश्वास जिंकला. काय विनय आहे. मोठ्यांना लहानांच्या बद्दल आदर विनय आहे, लहानांना मोठ्यांच्या बद्दल विनय. एक श्रावक जर एवढं
गुण्यागोविंदानं राहू शकतात, तर आम्ही साधू, आम्ही धार्मिक लोक का आम्ही राहू शकत नाही? पण प्रत्येकाला वाटतंय आम्हीच मोठं. हे रामायणाचं प्रतीक आहे. भरताला वाटतंय याच्यावर रामच बसावा सिंहासनावर. रामाला वाटतंय आईची इच्छा आहे तर बसू दे भरत, काय बिघडतंय? लक्ष्मण ते शत्रुघ्न ही दोघं काय, कोण पण बसा करा, आम्हाला सांभाळ, आम्हाला दोघं पण प्रिय आहे. म्हणजे कुणालाच इच्छा नाही, प्रत्येक जण तू बस तू बस, आदर. म्हणून ते रामायण आहे, ती अयोध्या आहे. आणि महाभारतात प्रत्येकाला वाटते मलाच पाहिजे, मीच अधिकारी आहे. म्हणून इथं भाऊ वनवासात गेला तरी त्याची पादुक सिंहासनावर ठेवली. आणि जैन धर्माप्रमाणे ज्या दिवशी रामचंद्र परत येतील त्या दिवशी भरत म्हणतो मी दीक्षा घ्यायला जाणार, कारण मी इथं राहिलो तर राज्याभिषेकच होऊ शकत नाही रामाचा. आणि महाभारतात ती तीर्थयात्रेला गेली तरी तिथं लक्षागर करून त्यांना आई सकट मारायचा प्रयत्न झाला. एकदा स्वार्थरूपी नागिन जर मनात बसली ना, ती कुणाकुणाला गिळून टाकेल कळत नाही. लक्षात ठेवा, नागिनीला सापाला एकदा जर भूक लागली, काही नाही मिळालं तर स्वतःच्या पिल्लांना गिळायला ती कमी पडत नाही. तसं साधू असू देत किंवा श्रावक असू देत, कोणताही जीव असू दे, एकदा स्वार्थ आणि ईर्ष्यारूपी साप जर हृदयात बसला, तो आई बघत नाही, बाप म्हणत नाही, भाऊ म्हणत नाही, बहीण म्हणत नाही, गुरु म्हणत नाही, धर्म म्हणत नाही, साधू म्हणत नाही, समाज म्हणत नाही, काही नाही, नीती अनिती काही नाही. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यांना घडप. म्हणून इथं सांगितलं विनय पाहिजे. आणि मग त्या साधूंना आपलं करून घेण्यासाठी कुठलं पाहिजे. आणि मग त्या साधूंना, आणि तुम्ही समोरच्यांशी जो व्यवहार करताय ना, त्याच्यावर तुमचे संस्कार तुमच्यावर, मग तुमच्या गुरूंचे संस्कार असू देत किंवा तुमच्या आईवडिलांचे संस्कार असू देत. घरात तुम्ही व्यवस्थित वागला, समाजात ग्रस्त अवस्थेत, तर तुमच्या आईवडिलांची संस्काराचा उद्धार होतोय. आणि साधू धर्मात जर एकमेकांशी व्यवस्थित वागलो तर आपल्या गुरूंच्या संस्काराचा उद्धार होतोय. चांगलं झालो तर चांगलं उद्धार होतोय, चुकीचं व्यवहार केलो तर एकमेकाशी चुकीचं व्यवहार होतात. आता काय आम्हाला आमच्या सन्मत सागराने असं वागा म्हणून शिकवलं नाहीत. आचार्य विद्यासागर महाराजांनी आम्हाला कधी आचार्यांनी असलं कोणाशी व्यवहार ठेवा म्हणलं नाहीत. पण एखादा आमच्यासारखा कोणतर असतो, एकटा व्यवहार चुकीचा करतो आणि पूर्ण सगळ्या संघावर गुरूंच्यापर्यंत जाते. आपल्या गुरूंची महिमा वाढवणं आणि आपल्या गुरूंची महिमा कमी करणं हे आपल्या शिष्यांच्या हातात आहे. आपल्या आईवडिलांची महत्त्व वाढवणं, आपल्या आईवडिलांचं महत्त्व कमी करणं हे मुलांच्या आणि मुलींच्या हातात आहे. सगळं आपल्या हातात आहे. आपण मुला मुलींच्या नादाला लागून आपलं महत्त्व कमी करून घ्यायला लागलोय. मुलगी आहे, एकटीच आहे, लाडकी आहे, 2 मुलीच आहेत, 2 नाही 3 असले तर ती लाडकी आहे. आत्तापर्यंत आम्ही ऐकत होतो की पळून गेले म्हणून अजैन लोकांच्यात लग्न झालं. आता आई वडीलच अजैन मुलाबरोबर आपल्या मुलगीचं लग्न लावून द्यायला लागले. काय आता नीती राहिली सांगा? काय नीतिमत्ता राहिली? आणि म्हणायचं चला काय होतंय, जनतेनं आपलं म्हणजे साथीदार निवडला तर काय होतंय, मग मुलगा दारुडा साथीदार निवडू दे आणि जाऊन बसू दे दारू पेत रस्त्यावर, बघे आईला चांगलं वाटते काय? मग त्यावेळी मुलावर का प्रेशर टाकायचं? त्या मुलग्याला स्वातंत्र्य नको? आपल्याला पाहिजे तसला साथीदार उडकायचा. मुलीला दिला तुम्ही स्वातंत्र्य, अन्य घरात जाऊन लग्न करायचं. मग मुलग्याला असला चुकीचा साथीदार भेटला तर त्याला स्वातंत्र्य नको त्याचा आनंद करायला? एक आमचा स्वार्थ निघतो, पूर्ण घराचे संस्कार सगळे बाद होतात. लक्षात ठेवा, येणाऱ्या पिढीला सुद्धा सांगण्याचा अधिकार आपला राहत नाही.
चांगली चांगली लोक. अरे अनादी कालापासून अनंत पोरं पुरी झाले, जन्माला गाठलो, अनंत बायका झाल्या, अनंत नवरा झाली, पण एकदा जैन धर्म मिळालाय त्याच्यात आणि चुकुनी देव धर्म, चांगले जागा, निरोगी शरीर, धन संपत्ती असणारा परिवार, साधू संतांचं सान्निध्य मिळण्यासारखे क्षेत्र, प्रत्येक भावात अशी किती मुलं जन्माला घातली, किती मुली जन्माला घातल्या, किती नवरा झाली, किती बायका झाल्या. आणि असं प्रत्येक भावात मिळणाऱ्या व्यक्तीसाठी, व्यवस्थेसाठी हजारो लाखो भावात कधी तर मिळालेला धर्म, कधी तर मिळाली भारतीय संस्कृती आम्हाला सोडून चालल. पण लोक एवढी अज्ञानी झाले का? चुकीचा मोह. म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार घातले पाहिजेत. आपल्या मुलांच्या वागण्यावरनं आई वडिलांचे संस्कार कळतात, तसं शिष्यांच्या व्यवहारावरनं गुरूंचे संस्कार कळत असतात. आम्ही शिष्य लोकांनी ठरवलं पाहिजे आमच्या गुरूंची महिमा किती वाढवली पाहिजे, कसं केलं पाहिजे. म्हणून आम्ही जर चुकीचं करायला लागलो तर मग आमच्यामुळे आमच्या गुरूंच्याकडे नाव जातंय. म्हणून आपलं बनवण्यासाठी, आपलंसं करण्यासाठी त्या शिक्षणासाठी आलेल्या साधूंचा संघातल्या साधूंनी विनय केला पाहिजे. वंदना प्रतिवंदना योग्यतानुसार करते. तत सप्त पदान गत्वा भक्त्या तत्सम्मुखं च ते परकुर्वन्ति यथा योग्यं वंदना प्रतिवंदना. बघा काय सांगितलं. सप्तपदान म्हणजे तुम्ही सप्तपदी केलाय ते नव्ह, इथं वेगळा आहे. हा 7 पावलं पुढं, नाहीतर तुम्ही सप्तपदी म्हणजे 7 फेऱ्या मारून आयुष्याची फेरीच मारत बसलाय. ते सप्तपदी इथे घ्यायचं नाही. तदनंतर ते मुनी महाराज आल्यानंतर वे सब मुनी, ते सगळे मुनी महाराज भक्तिपूर्वक 7 पेंड तक उनके सम्मुख जाते हैं तथा अपनी अपनी योग्यता के अनुसार वंदना अथवा प्रतिवंदना करते. जर वीर सागर महाराज जी संघात येत असतील तर वीर सागर महाराजींच्या अगोदर ज्यांनी दीक्षा घेतलेत ते जर आपल्या संघात असतील तर वीर सागरांनी नमोस्तू केल्यानंतर त्यांनी प्रतिवंदना प्रतिनमस्तू करायचं. आणि वीर सागर महाराजांच्या नंतर दीक्षित जे साधू संघात असतील त्यांनी पहिल्यांदा जाऊन वीर सागर महाराजांना नमोस्तू करायचं. मग वीर सागर त्या संघातल्या आपल्यापेक्षा लहान साधूंना प्रतिनमस्तू म्हणजे प्रतिवंदना करणं. लहानांनी वंदना करायची असते, मोठ्यांनी प्रतिवंदना करायचं असतं. शास्त्र सांगते, लक्षात ठेव. असं कुठंही नाही की माझ्यापेक्षा मोठ्या साधूंनी मला आशीर्वाद द्यायचा. आचार्यांची चर्चा चालली नाही, मुनी महाराजांची चर्चा चालली. आता आमच्या संघात विचारा, एक एक मुनी महाराज जी माझ्यापेक्षा मोठी दीक्षित असतील आहेत, आम्ही एक आदर आपुलकीनं आम्ही कोणतर चाललं तर नमोस्तू सांगा म्हणतोय. आता माझं पुण्य असेल, पूर्वभावातलं पुण्य असेल, गुरूंची कृपा असेल, काय असेल ते असेल, आचार्यपद मिळालं आहे, तरी पण आम्ही असू देत आपल्यापेक्षा दीक्षा 4 वर्ष लवकर घेतल्यात, आम्ही नमोस्तू सांगतोय आचार्य. आम्हाला ते महाराज त्या लोकांच्याकडं आशीर्वाद सांगा आशीर्वाद सांगा म्हणतात. मग श्रावकांच्या मनात समजा आता आमच्याबद्दल आस्था भक्ती प्रेम
श्रद्धा असणारे श्रावक त्या समोरच्या साधूंच्या बद्दल काय मनात विचार करतील? आमचं महाराज आचार्य असून नमोस्तू सांगितल्यात आणि मुनी असून आचार्यांना नमोस्तू सांगा म्हणतात, आशीर्वाद सांगा म्हणतात. कसं प्रेम राहील सांगा बघा. तुम्हाला प्रतिनमोस्तू करायचं नसलं तर राहू दे, शांत बसा, पण समोरच्यांचा अभिनय होईल, अपमान होईल असं वागाय. मग आमच्यातले सगळे म्हणतात तुम्हाला कशाला लागतं एवढं? आम्हाला एकच आचार्यांनी शिकवले, समोरची व्यक्ती कशी वागते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला काय वागायचं आहे ते आपण कधी सोडायचं नाही. तुकाराम महाराज आंघोळ करत असताना हिंदू धर्मामध्ये सूर्य नमस्कार करण्याची पद्धत आहे. पाणी उंजळीत घ्यायचं आणि सूर्याकडे बघून असं सूर्य अर्घ्य सूर्य ते करायचं. ते करत असताना त्यांच्या ओजळीत विंचू आला आणि विंचून त्यांच्या हाताला डंक मारला. ते सोडले पाण्यात, परत घेतले, 4 पावलं किनाऱ्याकडे आले, परत ओंजळीतलं पाणी संपत आलं, हाताला स्पर्श झाल्यावर परत डंक मारला. असं 2-3दा झालं. शेजारी असणारा दुसरा माणूस म्हणतोय काय तुम्हाला महाराज कळते काय? 3-3दा ते डंक मारले, ते तुम्हाला एवढं त्रास द्यायला लागले, तरी पण तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागलाय. जाऊ दे की मरू दे, तुम्हाला कशाला पाहिजे? त्याही तुकाराम महाराज हिंदू समाजाचे संत, त्यांचं जर हे उत्तर असेल तर आम्ही दिगंबर आहे, आमच्यात तर क्षमाभाव असलीच पाहिजे. ते म्हणतात विंचू असून त्याचं ते स्वभाव सोडू शकत नाही, डंक मारायचा, तर मी साधू असून मी त्याला क्षमा करून त्याला वाचवण्याचा माझा स्वभाव मी कसा सोडून चालेल? आम्ही आमच्या महाराजांना, दीदींना, माताजींना हे सांगतोय. समोरची व्यक्ती माझ्याशी कशी वागली याच्याशी काही संबंध नाही. मला समोरच्यांशी कसं वागायचं आहे तेवढं मला माझ्या गुरूंनी पक्क शिकवलंय. मला कोण बोलवलं नसलं तर चालतंय, पण मला ज्यावेळी खायला मिळतंय त्यावेळी मी सगळ्यांना बोलवूनच खाण्याचा प्रयत्न करणार. माझा कोण विनय नाही केला तर चालेल, पण मी सगळ्यांचा विनय करणार. कारण आमच्या आचार्यशी आमच्यासारख्या लहान साधूंना सुद्धा आचार्य वंदना वगैरे झाली, कायस्वर म्हणजे प्रायश्चित्त दिलं की बाकीच्या वेळेला उंची उचलून नमोस्तू करत होते. आता सन्मती सागर महाराजांच्या एवढा मी मोठा नाही आणि माझ्या एवढं तर शिथिली बाकीची कोण मुनी नाहीत. त्यामुळे माझ्यासारख्याला सन्मती सागर महाराजची जर शिष्य असून सुद्धा प्रतिवंदना करत असतील तर मी मग दुसऱ्यांच्या बाबतीत किती सजग राहिलो पाहिजे. आमच्या गुरूंचं संस्कार आहे ते. म्हणून मी मग सांगितलो आपला व्यवहार आपल्या गुरूंच्या संस्काराला समाजामध्ये मी गुरुजी 2 मिनिटानंतर जरी मला मृत्यू आला तरी मी आनंदानं स्वीकारायला तयार आहे. कारण ज्या दिवशी आचार्य विद्यासागर महाराजांच्या हॉस्पिटल चिकित्सालयाचं उद्घाटन केलं त्यावेळेला आचार्यशींच्या सोबत ग्रस्त धर्मापासून त्यांच्या सोबत असणारी एक व्यक्ती, एक वयोवृद्ध व्यक्ती मला येऊन म्हणते की बाबा महाराजजी खरोखर सन्मती सागर महाराजांचा शिष्य म्हणताना तुम्हाला मला अभिमानानं तुमचं नाव घ्यायचं वाटतंय. म्हणलो का? तर सन्मती सागर महाराजांना सुद्धा दुःखी कष्टी लोकांना औषध द्यायचं, पैसे द्यायची, मदत करायची लय सवय होती. त्यांनी तर बाटलीतनं अमृतधारा, बाटलीतनं ते शिखरजीचं तेल, बाटलीतनं किंवा ती ट्यूब झाड पोलाची देऊन लोकांचं दुःख दूर करायला बघत होतं. तुम्ही तर ह्या सगळ्या साधूंच्या नावावर दवाखाना काढूनच तुम्ही काम करायला लागलाय. सन्मती सागरांचं काम मागं चालू ठेवला, आम्ही समाधानी. त्या दिवशी माझ्या मनात आलं आता 1 सेकंदानंतर जरी मृत्यू आला तरी तो आनंदानं स्वीकारायला तयार आहे. कारण कुणाला तर वाटलं एक तर सन्मती सागरांचा गुण चंद्रभाऊ सागरांच्याकडे आहे, एक तर गुण.
कारण त्यांच्या एवढी गुणी आम्ही होऊ शकत नाही, ह्या काळात होऊ शकत नाही. आचार्य भगवंत विद्यासागरांची सावली सुद्धा आम्ही होऊ शकत नाही, त्यांनी होणं तर लईच लांब आहे. पण सावलीतला कुठंतरी 1 इंचाची तर जागा आमच्या गुणात असली पाहिजे. आचार्यजींच्याकडे हजारो गुण होते, आमच्याकडे 1 तर गुण असला पाहिजे. आणि तो आचार्यजींनी जाता जाताना आम्हाला शिकवला की बाबा प्रत्येकाचं विनय करा. आणि तो विनय गुण, तो आदर, आपल्यापेक्षा मोठ्यांच्या बद्दलचा आदर कुठं तर आचार्यजींनी आमच्यात बिंबवला, म्हणून अजून सगळं व्यवस्थित चालू आहे. नाही तर बाकीच्यांच्यासारखा आमच्यात पण स्वार्थ आणि आमच्यात पण स्पर्धा जर निर्माण झाल्या असत्या तर मग तेव्हा सगळं जे व्हायचं झालं असतं. मग तो विंचू त्याचा स्वभाव सोडू शकत नाही. तर मी साधूहून माझा स्वभाव विनयाचा, आदराचा, क्षमेचा, एकमेकांचा आदर देण्याचा, प्रेमाचा मी का सोडायचं. म्हणून इथं सांगितलं, मुनींनी भक्तिपूर्वक 7 पावलं पुढे जाऊन, समोर जाऊन, आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे, म्हणजेच मोठे असतील तर पहिला आपण नमोस्तू करायचं, आणि लहान असतील तर त्यांनी नमोस्तू केल्यानंतर प्रतिनमोस्तू, प्रतिवंदना करून त्यांची व्यवस्था किंवा त्यांना गुरूंच्यापर्यंत नेऊन गुरूंच्या बसून. तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटेल, म्हणजे मी जरा स्पष्ट बोलतोय म्हणून. आचार्यशींच्या बद्दल आचार्यशी आम्ही नाव घेणं सुद्धा आमचं मूर्खतेचं लक्षण आहे. मोठ्या आचार्यशी म्हटलं की मोठ्या आचार्यशी लक्षात घ्यायचं, आपल्या आचार्यशी म्हटलं की आम्ही इथं सन्मतसागर महाराज. त्या मोठ्या आचार्यशींना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांची सेवा करावी, त्यांची वयावृत्ती करावी, म्हणून एवढ्या साधूंच्या, भारतातल्या सगळ्या पंथ, सगळ्या परंपरेच्या साधूंच्या इच्छा होत्या. कारण आम्ही जेवढ्यांना भेटलोय सगळेजण म्हणत होते आम्हाला जायची फार इच्छा आहे बाबा तिथं. आम्ही म्हणतो का जात नाही. नाही, तिथं गेलो की ते भेटूनच देत नाहीत, ते बाहेरच्या बाहेरच काढतात किंवा तिथं व्यवस्थित व्यवहारच करत नाहीत. म्हणजे गुरूंच्याकडून अपेक्षा नाही, साधूंच्याकडं सुद्धा नाही. पण हे बाकीचे जी लोक असतात व्यवस्थापक करणारे, ते तिथे व्यवस्थित विनय करत नाहीत, ते व्यवस्थित भेटून देत नाहीत. मग आपला अविनय करून घेऊन जाण्यापेक्षा आचार्य आमच्या हृदयात आहेत. एक तर मोठे आचार्य आहेत, त्यांना मी आचार्यांचं 50 वर्षाच्या संयम वर्षाची जी 3 पुस्तकं निघली, अपराजित, साधक, असं काय काय ते, त्याचा मी सेट दिलो. आम्ही सगळ्यांजण त्यांना विरोधक मानतोय. सरळ सागर होती तिथं, त्या आचार्यशींची पुस्तक आहेत म्हणल्यावर त्यांनी उचलून डोकीला लावले आणि आपल्या माताजींना सांगितलं, हे हमारे कमरे में रखो, इसका आम्ही अध्ययन करणार. इतके अन्य साधूंच्या मनात सुद्धा आचार्यशींच्या बद्दल प्रेम होतं, आस्था होती, श्रद्धा होती. पण आमच्यासारख्या काही लोकांच्यामुळे ते त्या साधूंना साध्य झालं. आम्ही जाताना आम्हाला भीती गाठली होती, तुम्ही कशाला चाललाय, तुम्हाला तिथं मान मिळणार नाही, सन्मान मिळणार नाही, किंवा तुमचं कशा. आम्ही म्हटलं बाबा आम्ही मान सन्मानासाठी चाललो नाही, आम्ही गुरुतल्या पायातली माती आहे, आम्हाला पायातली माती तळव्यातच शोभनीय असते, तळव्यातली माती कुठं अंगाला लागून चालत नाही, आम्ही तळव्यात बसायला चाललो. पण मी आज इथं मंदिराच्या बाजूला बसून जिनवानीच्या पादमुलात बसून सांगतो, जे आचार्यशींनी प्रेम दिलं नेमावर मध्ये, जे वात्सल्य दिलं, जे करुणा दिली, जे मार्गदर्शन दिलं, ते आमच्या आचार्यशींच्या नंतर मला आमच्या लोकांच्याकडं मिळालं नाही. पण ते तेवढे भगवंत स्वरूप असून त्यांनी मला तेवढं दिलं, आम्हालाच दिलं नाही. आमच्या संघातली सगळी सेवक होती, त्यांच्या चौक्यात आहारला गेले. तुम्हाला सांगितलं तर बिबूताई पटणार नाही आचार्यशी काय होते. दुसऱ्या दिवशी आम्ही 14
जानेवारीला गेलतो. 15 जानेवारीला बोलता बोलता सुनील भैया आणि पदम भैया म्हणले, आचार्यश्री चंदा बाबाने 2011 से ज्वार नहीं खाई. आचार्यश्री ने पूछा, हाँ दक्षिण में रहकर ज्वार नहीं खाई क्यों? मी सांगितलं मला ज्वारी सगळ्यात जास्त आवडत होती आणि तुमच्या दर्शन घेतल्याशिवाय ज्वारी खायचं नाही म्हणून मी 2011 पासून ज्वारी खाल्लो नाही. हाँ अब हो गया ना दर्शन? मी म्हटलो दर्शन हो गया लेकिन संकल्प पूरा नहीं हुआ. एवढंच वाक्य आहे माझं. दर्शन हुआ लेकिन संकल्प पूरा नहीं हुआ. एवढंच बोललो होतो, ह्याच्या पुढे काहीही बोललो नाही मी. 25 जानेवारी 2021 दीदींच्या आपल्या मुलांच्या ह्या दुरुकर काकींनी लावलेल्या चौक्यामध्ये आचार्यजींचा आहार झाला. आनंदोत्सव आम्ही साजरा केला. आचार्यजी येऊन स्टेजवर बसले. 5 मिनिट मी रडत त्यांच्या पायात बसलो आणि आचार्यजी म्हणले, आहार केले लेट हो रही जाओ. काय माझी किंमत त्यांच्या पुढे सांगा, काय माझी किंमत? पण म्हणले आहार रगडलं, एवढ्यावर झालं नाही. लक्षात ठेवा. स्टेजच्या पायरीपर्यंत गेलो मी. आचार्यजी म्हणले चंद्रपूर सागरजी. गेलो मी. अब तो संकल्प पूरा हुआ ना, अब तो ज्वार खा सकते हो. आता तर संकल्प पूर्ण झाला काय? आता तर तुम्ही ज्वारी खाऊ शकताय काय? काय आचार्यजींच्या पुढे आमच्यासारखीची किंमत काय? पण आचार्यजींना 8 दिवसापूर्वी बोललेलं लक्षात होतं, 10 दिवसापूर्वी की ज्वारी खात नाहीत. आचार्यजींना वाटलं बहुतेक या घेऊन आलेल्या भक्तांनाही आहार द्यायला मिळाल्याशिवाय हे ज्वारी खाणार नाही, म्हणून आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या चौक्यात आचार्यजींनी आहार केले. आणि आता तर संकल्प झाला काय पूर्ण. गेलो, ज्वारी घेतली आहारात, परत आलो. हिर्यापत भक्ती झालेली होती. आचार्यजींचं दर्शन घेतलो आणि आचार्यजी म्हणले, क्यों? एवढंच हिंदीत बोलले आणि म्हणले, नुच्च तिंद बंदरी आणि रोटी तिंद बंदरी. काय वाटलं असेल का? एवढं आचार्यजींच्याकडे प्रेम होतं, एवढं वात्सल्य होतं, एवढं करुणा होती. मी दुसऱ्याच संघातला होतो, लहान साधू होतो मी. पण सगळीकडे एवढी चर्चा, तिथे गेले की मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही. का? आमच्यासारख्यांचा व्यवहार दुसऱ्या साधूंच्या बरोबर. नाहीतर भारतातला प्रत्येक साधू, आचार्यजींच्या तात्विक मतभेद असतील पण आचार्यजींच्या चारित्र्यावर इतकी श्रद्धा होती. आचार्यजी आजारी होते. माझ्या अंदाजानं फेब्रुवारीची 7-8 तारीख काय तर असेल, आपण हॉस्पिटलवर होतो, अकॅडमीवर. 6-7 तारीख बांबोड्याची पूजा करून आम्ही आलतो आणि मला कळलं जयसिंगपूरची पूजा झाल्या आणि कुंतुसागर महाराज कुंतुगिरीकडे चाललेत. आचार्यजी कुंतुसागर महाराज. मी गेलो आणायला 1 किलोमीटर पुढं. धर्मनगरमध्ये दर्शन करून आचार्य कुंतुसागर महाराजजी तिथं आले. आल्याबरोबर मला भेटल्याबरोबर 4 पावलं फक्त चालले आणि मला म्हटले, विद्यासागर जी की तबीयत म्हटली नहीं थी, आचार्य जी का स्वास्थ्य बहुत ही खराब हो रहा है, आप लोगों को ध्यान देना चाहिए, उनके स्वास्थ्य के लिए भक्ति करना चाहिए. हम भी रोज शांति धारा में उनके प्रति भावना कर रहे. हम 8 दिन से उनसे बात हो सकती है क्या देख रहे, लेकिन हमारी कोई बात नहीं हो रही है. लेकिन चंद्रभूष सागर महाराज, तत्व में कुछ भी हो जाए,
यानी तत्वों के प्रति हमारे बीच में कोई विकल्प हो सकते, मान्यताओं के प्रति, लेकिन आचार्य जी जैसे साधु भारत में और जैन समाज के लिए आवश्यक है। उनकी उम्र बहुत लंबी होनी चाहिए। आचार्य कुंतुसागर महाराजांचं वाक्य आहे, मी ऑन रेकॉर्डिंग सांगा लागलोय। असले असले साधू त्यांच्याबद्दल हे भाव ठेवत होते, कुणाच्याही मनात असं त्यांच्या चारित्र्याबद्दल, त्यांच्या आचरणाबद्दल, त्यांच्या गांभीर्यतेबद्दल विकल नव्हते। का नव्हते तर आचार्यजींच्या मनात सुद्धा कधी कोणाबद्दल द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार नव्हते। त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात ते स्थान होतं, लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी वंदना प्रतिवंदनेच्या रूपामध्ये ज्या त्या ज्यांचं ज्यांचं जसं आहे तसं केलं पाहिजे। तदनंतर आगंतुक मुनी की रत्नत्रयी विशुद्धी पूछे, यस्यागतस्य यत्कृत्यं कृत्वा घ्रिमर्दनादितत् रत्नत्रय परिप्रश्नं प्रीतै कुर्युत्तपोधना। कोथरी वाले, स्वाध्याय वाले, प्रतिमाधारी लोक लक्ष देऊन गाथा वाचा। आपल्याला आपली श्रद्धा असणारे साधू सांगतात, रत्नत्रय विचारायचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणतात की नाही? अच्छा महाराज जी रत्नत्रय कसं आहे, आप कौन होते होते पूछने वाले, आमच्या रत्नत्रयाचं तुला कशाला पाहिजे? स्वास्थ्य पूछो। शास्त्र सांगते साधूंना साधून भेटल्यानंतर, श्रावक साधूंच्या पुढे गेल्यानंतर, नमोस्तू जी पूजा अर्चा झाल्यानंतर आपलं रत्नत्रय कसं आहे, म्हणजे मी काय तुमच्या सेवा करू शकतोय का, ही विधी आहे। पण काय चार पुस्तक वाचून अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली ही जी आहेत ना, हे आमच्या दक्षिणेतलं सगळंच चुकीचं आहे आणि आम्हीच लई शहाणा आहे। तेच मी म्हणूनच तुमचं नाव घेतलो, कोथरीवाले, स्वाध्यायवाले, प्रतिमाधारी, म्हणून तर तुमचं दक्षिणच आम्हाला कळलंय, म्हणून इथे शास्त्र दाखवलं। शास्त्र सांगा लागले, फिर संग के वे सब मुनि उन आए मुनि के पाद मर्दन पैर दबाना, म्हणजे वयावृत्ती आदि करने योग्य कार्य करते और फिर अपना प्रेम दिखलाने के लिए रत्नत्रय की विशुद्धी पूछते हैं। पण आपल्याला काय झाले, व्यक्ती प्रेम एवढं झालंय आमचं। आता पहिला धर्म प्रेम होतं, मग पंत प्रेम झालं, मग संघ प्रेम झालं, आता संघ पण गेला, आता संत प्रेम। हे महाराज माझं, त्याच्या बाजूचं इकडच्यांचं तिकडच्यांचा माझा काय संबंध नाही। चंद्रभूष सागर महाराजांच्या आहाराची जबाबदारी माझी आहे। चंद्रभूष सागरांचा ज्या दिवशी उपास, त्या दिवशी मी गाव फिरून येणार, खरी वीर सागरांना चौक्याला आहारला द्यायला। परवाच मी सांगितलं महाराजांना, मी नाव घेत नाही, 4 महिने आपल्या गावात महाराज आहेत, तुमच्यातच असं नाही, प्रत्येक ठिकाणचा अनुभव आहे। 4-4 महिने महाराज असतात, कमिटीला सांगायला लागतंय आमच्या अध्यक्षबाई तिकडे मग नेचकर कुणाच्या इकडे व्यवस्था करते, आम बरोबर ह्यांच्या महाराजांचे भक्त कोणतर आले काय कमिटीला सांगायलाच लागत नाही, त्यांच्या आहाराची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या फिरवण्याची व्यवस्था सगळं त्यांचं देणीच। आणि दुसरे कोणतर आले, नाश्त्याला घेऊन जाताय काय म्हटलं की दाराचं टायमिंग आहे, घरात कोण नाही, नवरा तिकडे गेला, ते सगळं गुरुजींनी आणि ते अध्यक्ष उपाध्यक्ष दोघा तिघांनीच करायचं। का बाबा, तुमच्या महाराजांचेच भक्त आले की तुमच्या घरातनी जागा आहे, दुसऱ्या महाराजांचे भक्त आले की तुमच्या घरातनी जागा नाही।
तुमच्या महाराजांचे भक्त आले की तेवढं तुमच्या घरात अन्नधान्य आहे, दुसऱ्या महाराजांचे भक्त आल्यावर तुमच्यात अन्नधान्य नाही. काय चाललंय काय? संतभेद. आता व्यक्तीवर आलं ते, आता संघ पण गेला. आता आमचं वैयक्तिक महाराज, बाकीच्या दुसऱ्या महाराजांच्याकडे असं नसतंय. लक्षात. जे साधू श्रावकांना आशीर्वाद देण्यामध्ये मतभेद करतात त्याला साधू म्हणण्याचा जसा अधिकार नाही असं तुम्ही म्हणताय, तसं शास्त्र सांगतंय जो श्रावक साधूंच्या मध्ये भेदभाव करतोय त्याला सुद्धा श्रावक म्हणून घ्यायचा अधिकार नाही. काही अधिकार नाही त्याला. आम्ही साधू लोकांनी आमच्या भक्तांना हे शिकवलं पाहिजे, आम्ही साधू लोकांनी आमच्या श्रावकांना हे शिकवलं पाहिजे. आणि श्रावक तर श्रावक ठीक, ब्रह्मचारी ब्रह्मचारिणींच्या ते की ते महाराज माझं, ही माताजी माझी, ती माताजी माझी. आमच्या संघात तेवढ्यासाठी आम्ही रोटेशनच ठेवलं. हे नाही, हे सगळे आमचे, सगळे महाराज आमचे. आता श्राविकांच्यात रोटेशन करायचा माझा अधिकार नाही, पण संघातल्या साधू ब्रह्मचार्यांच्यात रोटेशन करायचा आमचा अधिकार आहे. आम्ही तो केला. आता कोथरीवाल्यांना आम्ही सांगू शकत नाही, कुठल्याच गाववाल्यांना, की तुम्ही 4 दिवस श्राविका माझ्याबरोबर या, 4 दिवस त्यांच्याबरोबर जावा, 4 दिवस त्यांच्याबरोबर जावा. आम्ही मुलांना सांगू शकत नाही. प्रत्येकाने आपापलं धरून ठेवलेलं असतात. पण श्रावकांचे हे लक्षण नव्हे. सगळे साधू आम्हाला समान आहेत, सगळे श्रावक आम्हाला समान आहेत. त्यामुळं आम्हाला आमच्याकडे कोण आलं तरी आम्हाला विकल्प नाही, कोण गेलं तरी आम्ही कोणाला विकल्प करत नाही. काय आहे? अरे कुठं चालल्यात? उलट इथं गाव आहे, आम्हाला आनंद वाटतोय. जी लोक विहारात सेवा करायला जातात ना, ते श्रावकांना खरा धर्म कळलाय. समाजात असल्यावर काय कोण पण मी जशकी मारायला जातील काय? आता कुत्री तिथं 700 किती करायचे जैनांची? 600 आहेत ना, 600 घर आहेत. काय 600 घर काय आम्हाला सांभाळायला तयार नाहीत? आणि बाहेरची येऊन चौका लावायचं काय? ठीक आहे, भक्तीपुटी येऊ द्यात, आमचा विकल्प जरा सुद्धा नाही. पण जे लोक आता आचार्य वर्धमान सागरांचा चातुर्मास कुंतली कुठे झाला? श्रवण बेळगोळा. वीरसागर महाराजांचा निर्यापक म्हणून कुंतलगिरीला, तिथं जैनांची घर आहेत का? तिथं समाज आहे का? एवढे मोठे संघ. अशा ठिकाणी चौका जाऊन लावायला पाहिजे. आता हे म्हातारे महाराज आले लागतात, आता त्याच्यात पण आम्ही म्हणा लागलो तर नाही नाही, आम्हाला विद्यासागर महाराजच पाहिजेत, आम्हाला चंद्रपूरसागर महाराजच पाहिजेत, आम्हाला ती वीरसागरच पाहिजेत. का? उत्कृष्ट सागरांनी दीक्षा घेतली नाही, म्हाताऱ्या साधूंनी घेतली. अरे उलट या म्हाताऱ्या एका साधूची सेवा करणं आणि आमच्यासारख्यांची 100 जणांची सेवा करणं पुण्याची बरोबरी करता येत नाही. लक्षात ठेवा. कारण सेवेची गरज तरण्यांना नाही, सेवेची गरज म्हाताऱ्यांना. पण नाही, आम्ही चंद्रपूर सागरांचं तेवढंच करणार नाही. आम्ही तर सांगतोय पहिला वयोवृद्ध लोक बघा, वयोवृद्ध साधूंची सेवा करा. म्हणून इथं आलेल्या साधूंचं ऐकायला काय? सगळे साधू लोक आलेल्या साधूंची सेवा करायची, आलेल्या साधूंना उभारून विनय करायचं. त्यांनी नको म्हटलं तरी आपले कर्तव्य ते आपण करायला पाहिजे. त्यांना इथं 7 पावलं सांगितले म्हणजे चौकटीपर्यंत नाही, गावाच्या विशीपर्यंत जाऊन त्यांना आणायचं, त्यांची सेवा. ते कसे आहेत काय आहे ज्याशी आमचा संबंध नाही. कुठं विशीवर नांदायचं आपल्याला? पण 1-2 दिवस येतात, तेवढ्यात आपलं प्रेम, आपलं वात्सल्य, संघाची संस्कृती, तुमच्यामध्ये असणारा स्वाध्यायाचं ज्ञानाचं शिकवलं पाहिजे. ते दिसलं पाहिजे आणि दाखवायसाठी करायचं नाही, अंतरंगात नदी गेलं पाहिजे. त्यांच्या रत्नत्रयाचं विचारलं पाहिजे.
एकदा सोडून 2-3दा विचारलं पाहिजे. काही असे साधू आहेत त्यांना आज कोणीही नाही आणि त्यांची काय अडचण आहे लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही, नाही तर आपल्या गुरूंच्या कानावर घालून, त्यांना पिंची नाही, त्यांना शास्त्र नाही, चटई नाही, त्यांचं कमंडल नाही, त्यांना हे नाही ते नाही, त्यांना हा त्रास आहे, आपण कुठल्या डॉक्टरांना वैद्यांना बोलवू शकतोय का? आपण हे सगळं केलं पाहिजे. नाव लावलं, पोस्टर लावलं, डिजिटल लावलं म्हणजे धर्म होत नाही. विनय केला पाहिजे. त्यांच्या रत्नत्रयाची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या रत्नत्रयाची वृद्धी केल्यागत आहे. म्हणून हे सगळे भाव तुमच्यात आमच्यात येऊ दे. साधूंचा विनय, समाचार विधी, वयावृत्ती करत असताना भगवंतांनी कधीही आमच्या बुद्धीमध्ये संतभेद, पंथभेद, परंपरावाद न घालता येईल त्या साधूची सेवा करण्याची निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं, अंतःकरणपूर्वक, आनंदपूर्वक, उत्साहपूर्वक त्यांची सेवा, शुश्रूषा आणि त्यांना आधार देण्याचं सामर्थ्य, पुरुषार्थ, शक्ती आमच्या हृदयात येऊ दे. आणि तो कधीही पुरुषार्थ कमी होऊ नये, ते शक्ती सामर्थ्य कधीही कमी होऊ नये, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.